तर खर्च कमी करून उत्पादन वाढवलं पाहिजे आणि जमीन चांगली झाली पाहिजे. त्याला बघतोय आपण कडेची लाईन, प्रत्येक ताटाला 2-2 कणस तयार झालेले आहेत. आणि वरतून जर हा प्लॉट पाहिला तर हा प्लॉट बघा बाण मारल्यासारखा एकसारखा प्लॉट या ठिकाणी आहे. आता शेतकरी मंडळी नमस्कार. आज आपण मका या पिकामध्ये आलेलो आहे आणि याला आपण मार्गदर्शन केलेलं आहे. तर हे पाहतोय आपण मका पीक, प्रत्येक ताटाला 2-2 कणस परिपक्व झालेले आहेत. हे माळ रान आहे तरी देखील या मक्याची साईज उंची बघू शकतो आपण. सर्वसाधारण 9 ते 10 फूट, काय काय ठिकाणी 12 फुटाची या ठिकाणी मका झालेली आहे. आता आपण शेतामध्ये आत जाऊन पाहूया. तर हे बघू कशा रीतीनं कणीस आहेत ते. तर हे जाडी जर बघितली या मक्याची तर हातात बसत नाही. ह्या साईजची जाडी त्या मक्याची झालेली आहे आणि एकदमच उंचीला देखील बघितलं तर पाहतोय आपण 10 ते 12 फुटाची मका या ठिकाणी तर झालेली आहे. आणि एकदमच छान रीतीचा प्लॉट या ठिकाणी आलेला आहे. हात बसत नाही या पानावरती, एवढी मका झालेली आहे. मक्याची जाडी वगैरे एकदमच छान रीतीने आलेली आहे. आणि हे बघा साईज कसल्या रीती आहे. तर तुम्हाला देखील मक्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असेल तर अवश्य संपर्क करा. केरनचं मार्गदर्शन घ्या आणि आपली जमीन चांगली करून येणारं उत्पादन चांगलं करा. ही एका साच्यामध्ये तयार झाल्यासारखी मका तयार झालेली आहे. हा कडेला बघतोय आपण कडेची लाईन, प्रत्येक ताटाला 2-2 कणस तयार झालेले आहेत. आणि वरतून जर हा प्लॉट पाहिला तर हा प्लॉट बघा बाण मारल्यासारखा एकसारखा प्लॉट या ठिकाणी आहे. आता दुपारच्या जवळपास 2 वाजलेले आहेत आणि या 2 वाजता आपण या शेतावरती प्लॉट विजिटला आलेलो तरी देखील प्लॉट रसरशीत आणि हिरवागार दिसतोय. कसं वाटला आम्हाला आवर्जून सांगा. हा प्लॉट 2-2 कणस तयार आहेत. प्लॉट आतमधून जाऊन पण आपण पाहिलेला आहे आणि हा कडून पण पाहतोय. अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारा प्लॉट, उन्हात देखील रसरशीत हिरवागार, एक एक मक्याचं कणीस हातात बसत नाही एवढं आहे. तर आपण जे शेताला खर्च करतोय त्याचं उत्पादन निघलं तरच आपल्याला जास्त फायदा होतोय. आणि महत्त्वाचं नुसतं उत्पादन काढून उपयोग नाही, तर खर्च कमी करून उत्पादन वाढवलं पाहिजे आणि जमीन चांगली झाली पाहिजे. तर आपली देखील जमीन चांगली करून उत्पादनात जर वाढ करायची असेल तर तुम्ही अवश्य संपर्क साधा. धन्यवाद.